अनेकांना हे माहीत नसतं की पावसात भिजल्यावर काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून केस गळणार नाहीत आणि त्वचेला काही होणार नाही। सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे। जास्तीत जास्त लोक पावसात भिजण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेत आहेत। यात वेगळी मजा जरी असली तरी पावसात केस आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं। अशात अनेकांना हे माहीत नसतं की पावसात भिजल्यावर काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून केस गळणार नाहीत आणि त्वचेला काही होणार नाही। केसांची कशी घ्याल काळजी? पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर कमी करा। शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा। हेअर स्प्रेचा वापर करणे शक्यतो टाळा। प्रत्येक वेळी केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करा। मात्र कंडिशनर केसांच्या मुळात लावण्यापेक्षा वरचेवर लावा। प्रोटीनयुक्त आहार सेवन करा। जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचं सेवन करा। तसेच भरपूर पाणी प्या। या दिवसांमध्ये छोटे केस ठेवा आणि खोबऱ्याच्या तेलाने हळूवार मालिश करा। यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात। पावसाळ्यात हेअर ड्रायरचा वापर टाळा आणि जर तो वापरण्याची गरज असेल तर आधी केस कोरडे करा। हेअर ड्रायरला कमीत कमी 6 इंच दूर ठेवूनच वापरा। पावसात केस ओले होण्यापासून वाचवा। खास करून सुरुवातीच्या दिवसात ही काळजी अधिक घ्या, कारण पावसाच्या पाण्यात हवेतील कण असतात जे तुमच्या केसांना कमजोर आणि निर्जीव करू शकतात। स्किन इन्फेक्शन्स। पावसाच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन इन्फेक्शन होतात। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गेल्यास पायांच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं। पावसाच्या पाण्यामुळे काही लोकांची त्वचा अधिक जास्त कोरडी होते। त्वचेवर पिंपल्स यायला सुरुवात होते। अशा वेळी काय काळजी घ्यावी हे खालीलप्रमाणे बघता येईल। कोरडी त्वचा। पावसाच्या पाण्याचा सर्वात जास्त फटका हा कोरड्या त्वचेवर पडतो। जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे। यामुळे शरीरात टॉक्सिन सहज बाहेर पडतात। जर पावसामुळे त्वचा अधिकच कोरडी वाटत असेल तर जोजोबा ऑइल, ताजं दही आणि मध मिश्रित करून एक फेस पॅक तयार करा। हा फेस पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा। त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा। तसेच तुम्ही बदाम आणि मधाचा फेस पॅकही लावू शकता। त्यासोबतच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यात अल्कोहोलचे सेवनही करू नये। तेलकट त्वचा।
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यातील थंडावा दिलासा देणारा असला तरी याचे काही दुष्परिणामही आहेत. यामुळे स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. या दिवसात येणाऱ्या हवेत मोठ्या प्रमाणात दूषित कण असतात, जे त्वचेवर चिकटतात. त्याने स्किन इन्फेक्शन होतं. अशा वेळी तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा चेहरा धुवायला हवा. तसेच दूध, दही, लिंबू, गुलाबजल यानेही चेहरा स्वच्छ करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.